अहिल्यानगरमधील केडगाव उपनगराचा वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता माजी सभापती मनोज कोतकर यांनी आंदोलनाचा इशारा देताच याबाबत विविध उपाययोजना करण्याकरिता महावितरण कार्यालयाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। केडगाव उपनगराचा गेल्या 1 महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत। महावितरण कार्यालयाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण कंपनी विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे। केडगाव उपनगराचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार प्रशासनाने आंदोलन न करण्यासाठी पत्रव्यवहार केला आणि बैठकीचे आयोजन करून केडगाव उपनगराच्या विजेचा प्रश्न पुढील 15 दिवसात सोडविण्याचं आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता SR राहिंज यांनी बैठकीत दिलं, अशी माहिती अहिल्यानगर मनपा स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली आहे। यावेळी सहाय्यक अभियंता राहुल शिलावत आणि कर्मचारी उपस्थित होते। तर विद्युत विभागाने अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणं गरजेचं होतं। मात्र अद्याप कुठल्याही उपाययोजना न झाल्यामुळे लाईट वारंवार जात असून 2-2 दिवस केडगाव अंधारात राहतंय। आता महावितरण प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असून एकाच दिवशी संपूर्ण काम मार्गी लावणार आहे। तसेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागते। त्यामुळे कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी मनोज कोतकर यांनी केल्यानंतर केडगाव उपनगराचे 2 भागात विभागणी केली जाणार असल्यानं कर्मचारी देखील वाढवून दिले जाणार असल्याचं महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आलंय। साहेबांनी जे आम्हाला पत्र दिले आमच्या कार्यालयात त्या अनुषंगाने आम्ही ही बैठकीचं आयोजन केलं होतं। त्यांच्या पत्रामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आले होते त्यामध्ये एक स्मार्ट मीटरचा एक विषय होता, वीज तक्रारीचा विषय होता। तर स्मार्ट मीटर संबंधाने मी सांगू इच्छितो की जेवढे पण स्मार्ट मीटर बसतायत हे स्मार्ट मीटर जर ग्राहकांनी लावले तर ग्राहकांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर आहे त्यांना प्रत्येक युनिट मागं 80 पैशाची सवलत महावितरण कंपनीने जाहीर केलेली आहे। आणि ही सवलत का मिळणार आहे तर ग्राहकाचं मीटर रिडिंग घ्यायला कोणतीही कंपनी येणार नाही। त्या मीटरचं रिडिंग हे महावितरणकडे कम्युनिकेशन मोबाईल कम्युनिकेशन सारखं कम्युनिकेशन होऊन मिळणार आहे। त्यामुळे रिडिंग घ्यायला कोणी येणार नाही आणि ऑटोमॅटिक रिडिंग घेतल्यामुळे वीज बिलाच्या तक्रारी निश्चितपणे कमी होतील। या उद्देशाने हा वीज मीटर लावलेला आहे। तरी सर्व ग्राहकांना विनंती राहील की प्रत्येकाने या मीटरला विरोध न करता तो जास्तीत जास्त ग्राहकांनी तो वीज मीटर बसवावा अशी विनंती करतो। SMS ग्राहकांना बऱ्याच तक्रारी अशा आहेत की सप्लाय गेल्यानंतर फोन घेतले जात नाही। फोन घेतले नाही जात नाहीत तर जिथे पण आमचे लोक काम करत आहेत आम्ही आता या माध्यमातून हे सांगू इच्छितो की एक सिस्टीम आमच्याकडे ऑलरेडी डेव्हलप केली गेलेली आहे, ज्याच्यामध्ये ग्राहकाने जर त्यांचा मोबाईल नंबर महावितरणकडे रजिस्टर केला तर त्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवर सप्लाय किती वेळाने सुरू होणार आहे याबाबतचा मेसेज ऑटोमॅटिक प्रत्येक वेळेस त्या ग्राहकाला मिळेल, जेणेकरून ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत की फोन उचलले जात नाही, कर्मचारी फोन उचलत नाही, हा तक्रारीचा भाग निवारण होऊन जाईल आणि प्रत्येक ग्राहकाला सप्लाय किती वेळाने अंदाजे सुरू होणार आहे याची माहिती वेळेवर मिळून जाईल। तर सर्व ग्राहकांना या निमित्ताने विनंती राहील की त्यांनी त्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे आपला ग्राहक नंबर कळवायचा आहे, जेणेकरून त्यांचा मोबाईल नंबर हा त्या ग्राहक नंबरला अटॅच होईल आणि त्या ग्राहकाला सप्लाय बंद झाल्यानंतर सप्लाय सुरू होण्यासंबंधीची माहिती वेळेवर उपलब्ध होईल। तर 2 पोलमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत असतात। त्यात नवीन पोल बसवून देण्याचं आश्वासन दिलंय। तर गरज असेल तिथे डीपीचं नियोजन केलं जाईल। याचबरोबर महावितरण कार्यालयाचा दूरध्वनी कायम बंद असतो किंवा तो उचलला जात नाही, त्यामुळे नागरिकांची तक्रार कुठे करायची हा प्रश्नही निर्माण होतो। यावेळी महावितरणकडून सांगण्यात आलं की कर्मचारी संख्या अपुरी असून लवकरच केडगाव उपनगरासाठी जास्तीत जास्त कर्मचारी दिले जाणार आहे। तर यावेळी मनोज कोतकर यांनी नागरिकांना लाईट बिल जास्त येत असल्याने स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केलाय। तर यावेळी महावितरण कंपनीने सांगितलं की नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवून घेतल्यास सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत एका युनिट मागे 80 पैसे कमी केले जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना लाईट बिल देखील कमी येणार आहे। तर रीडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा येणारा खर्च कमी होणार आहे। तरी नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावे। तसेच काही नागरिकांना जास्त लाईट बिल आले असेल, सिस्टीम डेव्हलपमेंटचं काम सुरू असल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय। पुढील बिलामध्ये वाढीव आलेले पैसे कमी केले जाणार आहे। तसेच केडगाव वीज तक्रार मुक्त करण्याचं आश्वासन महावितरण कार्यालयानं दिलंय। तरी नागरिकांना महावितरण कार्यालयाकडे मोबाईलवरून तक्रार करता येणार आहे। यासाठी महावितरण कार्यालयाचा मोबाईल नंबर 9930 39 93 03
हा असून यापुढे MREG आणि ग्राहक नंबर टाकावा आणि ग्राहकांनी तक्रार करावी. त्याचे निवारण देखील तातडीनं केलं जाईल असं आश्वासन या बैठकीत देण्यात आलं असल्याची माहिती मनपा स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली आहे. तर दौंड रस्त्यावरील विद्यानगर, हनुमान नगर, इंदिरानगर, कानेटिक चौक या परिसराचा विद्युत पुरवठा ग्रामीण भागाला जोडला असल्यामुळे लाईट वारंवार जात असून ओव्हरलोडचा प्रश्न निर्माण होतोय. सातत्यानं लाईट जात असल्यामुळे घरातील विजेवर चालणारी उपकरणं जळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तरी हा विद्युत पुरवठा शहरी भागाला जोडला जावा आणि या परिसराला पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्याची मागणी माजी सभापती मनोज कोतकर यांनी केली आहे. 12-13 दिवसापूर्वी MSB ऑफिसला पत्र दिलं होतं की जर आमचे प्रश्न 8 दिवसात सुटले नाही तर आम्ही केडगावच्या वतीनं आंदोलन करू. तर या पत्राचा विचार करू आज या ठिकाणी राहीन साहेब असतील, शेलवत साहेब असतील, MSBचे स्टाफ पोपटजी सातपुते असतील, या सर्वांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि त्यामध्ये जे केडगावची ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात आमच्याकडून माहिती घेतली आणि त्याचप्रमाणे MSBकडे जी काही आत्तापर्यंत ज्या काही कंप्लेंटी आल्या होत्या याचा सर्वांचा विचार करून त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये ज्या तारा जास्त लोंबकळत आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम, त्याचप्रमाणे ज्या फांद्या तारांमध्ये गुंतल्यात तर त्या लवकरात लवकर त्या तोडण्याचं काम या ठिकाणी MSBने करून देणार असं आश्वासन या ठिकाणी दिलं. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पोलची आवश्यकता आहे कमी जास्त प्रमाणात आता आपल्याला ते उपलब्ध करून देणार आहेत आणि जे काही काम राहील तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर करून देतील. या ठिकाणी आपण त्यांना केडगाव परिसरात आवश्यक असणाऱ्या डिपेंची मागणी केली, त्याचप्रमाणे पोलची देखील मागणी केली. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जास्त स्पार्किंग होती त्या ठिकाणी बंच कंडक्टरची देखील मागणी केली. त्याचप्रमाणे आपल्या 2 रोडवर असणारा विद्यानगर, हनुमाननगर, इंदिरानगर परिसरातील जो माळेवाड्या पेट्रोलवर असणारी जी वीज आहे ती कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळं कायम त्याला नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. त्या संदर्भात देखील साहेबांना विनंती केली. आता त्याचा खर्च थोडा जास्त असल्या कारणानं साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर तो देखील विषय आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू आणि तो कसा सोडवता येतोय त्यासाठी देखील प्रयत्न करू. पूर्ण केडगाव परिसरात आवश्यक असणाऱ्या डिप्या संदर्भात, पोल संदर्भात सर्व विषयावरती या ठिकाणी साहेबांबरोबर चर्चा केली. सर्व चर्चा सकारात्मक झाली आणि लवकरच बऱ्याचशा अडचणी सोडवण्याचं देखील या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे जे आता स्मार्ट मीटर बसवत आहेत त्या मीटरमुळं बऱ्याचशा नागरिकांना जास्त कमी बिल आलेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी देखील नागरिक नाराज आहेत. तर ते देखील त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणींमुळं त्या ठिकाणी बिल कमी जास्त झाले असतील तर लवकरच ते देखील आम्ही त्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी तो विषय देखील मार्गी लावू. आणि मी MSBचे असतील, राहीन साहेबांचे असतील, शेलवत साहेबांचे असतील, या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे काही पत्र दिलं त्या पत्राला उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलं आणि बैठकीचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण आभार आज मानतो पण येणाऱ्या 15-20 दिवसात त्यांनी आपलं काम जर केलं नाही तर पुन्हा आपल्याला MSBकडे यावं लागेल आणि जर काम झालं तर चांगल्या याने येऊन आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार देखील करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.